नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरआरबी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती गटडचा जो आज झालेला पेपर आहे दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी जे काही पेपर झाले, जे काही शिफ्ट झाल्या, तर त्या शिफ्ट मधील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न जे की विद्यार्थ्यांनी आपल्याला WhatsAppद्वारे आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून जे आपल्याला प्रश्न सुचवलेले आहेत, जे प्रश्न आपल्यापर्यंत मिळालेले आहेत, तर त्या प्रश्नांचा आपण सविस्तर स्पष्टीकरण ते प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तसेच जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी 18 डिसेंबर 2025 च्या आजच्या शिफ्ट मधील हे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो। पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी काय आहे, पहिल्या आशियाई खेळामध्ये 1951 मध्ये बघा भारताचे स्थान कितवे होते। बघा, ज्या पहिल्या आशियाई स्पर्धा झाल्या होत्या तर त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये भारताचं स्थान कितवं होतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। पर्याय बघा, एक आहे प्रथम, दोन द्वितीय, तीन तृतीय आणि चार चतुर्थ। तर त्यावेळी भारताचे स्थान हे दुसरे होते। ओके, भारत कितव्या स्थानावर होता? दुसऱ्या स्थानावरती त्या ठिकाणी होता, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 द्वितीय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ओके, मग पहिल्या स्थानी कोण होतं बरं? प्रथम कोण होतं? पहिल्या स्थानी कोण होता? तर पहिल्या स्थानी विद्यार्थी मित्रो जपान हा देश होता। ओके, कोणता देश होता? जपान हा देश त्या ठिकाणी प्रथम स्थानी होता। आता याचं आपण विश्लेषण बघूया। बघा, 1951 च्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा क्रमांक जो आहे हा द्वितीय होता। आपल्याला प्रश्न हाच होता विद्यार्थी मित्रो। आणि या स्पर्धेत भारताने एकूण 51 पदके जिंकली होती। एकूण किती पदके भारताने जिंकली होती? तर एकूण 51 पदके या स्पर्धेत भारताने जिंकली होती, ज्यात 15 सुवर्ण होते, 16 रौप्य होते आणि 20 कांस्य पदके होती। ओके, बघा, मग आता या ठिकाणी आयोजन कुठे झालं होतं? तर त्यावेळी या स्पर्धा झाल्या होत्या विद्यार्थी मित्रो नवी दिल्ली या ठिकाणी। कुठे झाल्या होत्या? दिल्लीमध्ये या स्पर्धा झाल्या होत्या आणि प्रथम स्थानी असणारा देश होता तो म्हणजे जपान, जे की आपण सुरुवातीलाच बघितलं आहे। प्रथम स्थानी कोणता देश होता बरं? तर जपान हा प्रथम स्थानी असणारा देश त्या ठिकाणी होता। ओके, चलो बघा, आता त्यानंतर आपल्याला पहिले विचारली, मग 2023 च्या ज्या झाल्या होत्या, 2023 च्या एशिया गेम्स जे आहे या चीन देशामध्ये पार पडल्या होत्या आणि यामध्ये भारताला एकूण 107 पदके मिळाली होती, ज्यामध्ये 28 सुवर्ण पदके होती, 38 रजत पदके होती आणि 41 जे आहे ते कांस्य पदके होती। आणि भारत पदतालिकेत त्यावेळी काय होता? चौथ्या स्थानावर होता। ओके, 2023 मध्ये भारत त्या पदतालिकेमध्ये चौथ्या स्थानावरती होता। विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे। तुम्हाला आपल्या या क्लासची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे। त्याकरता तुम्हाला करायचं काय, तर तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून त्या ठिकाणी जे आहे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करता, तिथे तुम्हाला पीडीएफ ही मिळून जाईल। ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन, ओके, IAAF ची स्थापना कुठे झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता। ऑप्शन बघा, पॅरिस फ्रान्स, लंडन इंग्लंडमध्ये, स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी, बर्लिन जर्मनीमध्ये। तर विद्यार्थी मित्रो, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन जे आहे याची स्थापना ही स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी झाली होती। ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, स्वीडन या ठिकाणी स्थापना झाली होती। बघा, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन, ओके, जी आहे याची स्थापना स्टॉकहोम स्वीडन येथे कधी झाली होती बरं? 1912 मध्ये झाली होती। 1912 मध्ये झाली होती आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय हे मोनाको या ठिकाणी आहे। कुठे आहे? मोनाको या ठिकाणी हे मुख्यालय आहे आणि याच्या नावामध्ये विद्यार्थी मित्रो बदल करण्यात आलेला आहे। ओके, 2001 मध्ये याचं नाव काय करण्यात आलंय तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन आणि 2019 मध्ये याचं काय तर नाव बदलून वर्ल्ड ॲथलीट करण्यात आलेलं आहे। ओके, बघा, नावामध्ये बदल बघा, 2001 मध्ये काय करण्यात आला होता? इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन आणि 2019 मध्ये वर्ल्ड ॲथलीट्स असं करण्यात आलं। ओके, वर्ल्ड ॲथलीट्स। क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक, ओके, ऑलिम्पिक आहे या ठिकाणी, सर्वाधिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणत्या खेळाडूपाशी आहेत? बघा, या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र। ऑलिम्पिक वरती आपल्याला खूप सारे प्रश्न आजच्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आले। ओके, ज्या 3 शिफ्ट झाल्या त्या 3 शिफ्ट मध्ये आपल्याला स्पर्धेवरती ज्या काही ऑलिम्पिक स्पर्धा होत्या यामध्ये हिवाळी असो उन्हाळी असो या सर्व ऑलिम्पिक स्पर्धेवरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळालेले आहेत। बघा, या ठिकाणी पॅटर्न चेंज झालाय, पॅटर्न चेंज झालाय, लक्षात असू द्या।
आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके कोणत्या खेळाडूपाशी आहेत? या ठिकाणी रेकॉर्ड आहे त्या खेळाडूचा बघा कोणता आहे? मायकल फेल्प्स, उसेन बोल्ट, कार्ल लुईस की मार्क स्पिट्स? तो कोणता विद्यार्थी मित्र? तर तो आहे या ठिकाणी मायकल फेल्प्स. ऑप्शन नंबर 1 मायकल फेल्प्स या खेळाडूपाशी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके आहेत. एकूण किती? तर एकूण 23 ऑलिम्पिक पदके त्या ठिकाणी त्यापाशी आहेत. ओके, 23 ऑलिम्पिक सुवर्ण पदके, ते पण कोणती आहे? सुवर्ण पदके. लक्षात असू द्या 23 ऑलिम्पिक सुवर्ण पदके ही या खेळाडूपाशी आहे. ओके, मायकल फेल्प्स हा काय तर हा एक जलतरणपटू आहे. कोणता आहे? कोणता खेळ आहे त्याचा? तर जलतरणपटू आहे. तो स्विमिंग यामध्ये चॅम्पियन आहे तो. बघा ऑस्ट्रेलियाचा महानतम जलपटू मायकल फेल्प्स याने आतापर्यंत खेळलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 23 सुवर्ण पदके जिंकली आहेत. किती? एकूण 23 सुवर्ण पदके त्या ठिकाणी जिंकली आणि हा एक रेकॉर्ड आहे. सर्वाधिक सुवर्ण पदके एका खेळाडूच्या नावावर असणारा तो कोणता आहे? तर मायकल फेल्प्स आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायची आहे. आपले सर्व जे काही एज्युकेशनल ग्रुप आहे त्यावरती शेअर करायचे आहे, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील या व्हिडिओचा फायदा नक्कीच होईल विद्यार्थी मित्र. ओके, चलो बघा यानंतर पुढचा प्रश्न काय? फुटबॉल खेळामध्ये फुटबॉलला शरीराच्या कोणत्या भागात स्पर्श करणे नियमानुसार चुकीचे आहे? बघा फुटबॉलचे जे काही नियम आहे त्यामध्ये फुटबॉल खेळामध्ये फुटबॉलला शरीराच्या कोणत्या भागाने स्पर्श करणे हे चुकीचं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा हात, पाय, डोके आणि छाती. विद्यार्थी मित्र पायाने फुटबॉल खेळतात. ओके, जसं आपल्याला माहिती आहे पायाने फुटबॉल खेळतात या ठिकाणी. ओके, तर बघा पायाने आपण मारू शकतो. त्यानंतर छातीने देखील खेळतात. ओके, छातीवर देखील बॉल मारू शकतो, डोक्याने देखील मारू शकतो. या ठिकाणी फक्त हाताने पाय जे आपण फुटबॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही, टच करू शकत नाही. त्यामुळे नियमाबाह्य काय तर हात. ऑप्शन नंबर 1च आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चलो यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा 2026 उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये बघा 2016ची जी उन्हाळी ऑलिम्पिक होती तर 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये भारताने किती पदके जिंकली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये भारताने किती पदके जिंकली होती? बरं 0, 2, 4 की 6 किती पदके जिंकली होती त्या ठिकाणी? तर 2016चं जे उन्हाळी ऑलिम्पिक होतं यामध्ये भारताने 2 पदके जिंकली होती. ओके, किती जिंकली होती? 2. या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किती पदके जिंकली होती? तर 2 पदके त्या ठिकाणी जिंकली होती. एक जिंकलं होतं PV सिंधू यांनी. ओके, कोणी? PV सिंधू. आणि दुसरं जे पदक होतं ते होतं साक्षी मलिक यांचं कुस्तीमध्ये. ओके, PV सिंधू आणि साक्षी मलिक. PV सिंधू यांनी कशामध्ये जिंकलं होतं? तर PV सिंधू यांनी जे आहे हे बॅडमिंटन मध्ये. ओके, PV सिंधूंनी कशात जिंकलं होतं? बॅडमिंटन खेळामध्ये जिंकलं होतं. तर साक्षी मलिक या काय होत्या? या कुस्तीपटू होत्या. ओके, यांनी कुस्तीमध्ये जे आहे पदक जिंकलेलं होतं. बघा या ठिकाणी 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक मध्ये एकूण 2 पदके भारताने जिंकली. यामध्ये PV सिंधू यांनी महिला एकेरीमध्ये रौप्य पदक जिंकलं आणि साक्षी मलिक यांनी कुस्तीमध्ये 58 किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. ओके, बघा विद्यार्थी मित्र, ही जी काही PDF आहे, हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाने तुम्हाला PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. त्याकरता तुम्ही आपल्या सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक प्रोव्हाइड केल्या जाईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या ठिकाणी जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. जर एखादे राज्य सरकार ओके बघा काय एखादे राज्य केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांकाचे पालन करण्यास अयशस्वी ठरले. एखादे राज्य केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी अयशस्वी ठरले तर कोणत्या कलमानुसार त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते? बघा राष्ट्रपती राजवट जे आहे कोणत्या कलमानुसार असणार? मग कलम 356, कलम 360, कलम 352 की कलम 365? काय या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? तर बघा जर या ठिकाणी एखादं राज्य जे आहे केंद्र सरकारने जारी केलेल्या जे निर्देश आहे त्या निर्देशांचं पालन करणं जर असमर्थ ठरत असेल तर अशा वेळी कलम 365 नुसार त्या ठिकाणी काय केल्या जाते? तर राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कलम 365 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा काय सांगते कलम 365 समजून घेऊया. ओके, आर्टिकल 365 काय आहे? तर ही तरतूद सांगते की जर एखादे राज्य केंद्राच्या कोणत्याही निर्देशांचे पालन करण्यास अयशस्वी ठरले
तर राष्ट्रपती असे मानू शकतात की राज्याची जी घटनात्मक यंत्रणा आहे ती घटनात्मक यंत्रणा त्या ठिकाणी कोसळली आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट जे आहे लागू केल्या जाते. ओके, कलम 365 नुसार. मग इतर जी काही कलमे होते त्यामध्ये 356 कलम बघा, 356 कलम काय सांगते, आणि हे कलम राष्ट्रपतींना राज्यात घटनात्मक यंत्रणा अयशस्वी झाल्यास राष्ट्रपती राजवट लावण्याची परवानगी देते. ओके, बघा निर्देशांकाचे पालनचे आहे 365, आणि राज्यातील जर घटनात्मक यंत्रणा ही अयशस्वी झाली तर अशा वेळी 356 नुसार त्या ठिकाणी काय राष्ट्रपती राजवट ही लावल्याची परवानगी मिळते, लावल्या जाते. आणि 352 काय या अंतर्गत काय, तर या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी, ओके, नॅशनल इमर्जन्सी, कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी. ओके, बघा 352 आणि 360, ओके, जी आहे या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी 352 आणि 360 काय आर्थिक आणीबाणी संदर्भात आहे. यासारख्या इतर आणीबाणीच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये आहेत, पण राष्ट्रपती राजवट ही राज्याशी संबंधित आहे. राष्ट्रपती राजवट काय ही राज्यांशी संबंधित आहे. ओके, ही एक गोष्ट क्लिअर असू द्या की राष्ट्रपती राजवट राज्याशी संबंधित आहे. क्लिअर आहे सर्वांना? होप सर्वांना हा प्रश्न समजला असेल. या टॉपिक वरती आपल्याला आगामी परीक्षेमध्ये पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, वनरक्षक भरती असो, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न याचे चान्सेस खूप आहेत. अत्यंत महत्वपूर्ण असा टॉपिक आहे विद्यार्थी. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला काय करायचं, याचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा आपली पीडीएफ तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून जॉईन करायची आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. ओके, अशी कोणती घटनादुरुस्ती आहे ज्याद्वारे भारतातील व्यक्तींचे जे मतदानाचं वय आहे पूर्वी काय होतं 21 वर्षावरून ते 18 वर्ष करण्यात आलं. कोणती घटनादुरुस्ती बघा, 42वी घटनादुरुस्ती, 261वी घटनादुरुस्ती, 373वी घटनादुरुस्ती आणि 86वी घटनादुरुस्ती. ओके, तर विद्यार्थी मित्रो ही घटनादुरुस्ती आहे 61वी घटनादुरुस्ती. किती आहे? 61वी. ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा 61व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी काय, तर मतदानाचं वय जे आहे हे 21 वरून जे आहे 18 वर्ष करण्यात आलं होतं. ओके, ही कधीची आहे बरं, तर ही आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा 1988 ची घटनादुरुस्ती आहे. ओके, 1988 ची ही घटनादुरुस्ती आहे. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, तर पंतप्रधान होते विद्यार्थी मित्र राजीव गांधीजी. ओके, कोण होते, राजीव गांधीजी हे त्या ठिकाणी पंतप्रधान होते. ओके, भारतातील सर्व जे आहे इतर जे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीमध्ये सहभाग घेता यावा जनतेला याकरता ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. काय सांगते, 61वी घटनादुरुस्ती कायदा हा 1988 चा आहे. हा ऐतिहासिक घटनादुरुस्तीद्वारे मतदानाचे वय हे कमी करण्यात आले आणि याची अंमलबजावणी कधी झाली, तर बघा 28 मार्च 1989 पासून हे लागू झालं आहे. ओके, 28 मार्च 1989 पासून हे लागू झालं आणि त्यावेळी बघा तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे जेणेकरून देशातील तरुणांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होता येईल. ओके, देशातील जे तरुण आहेत त्यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल या दृष्टिकोनातून ही घटनादुरुस्ती करण्यात आली. हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2026 चे आशियाई गेम्स जपान मधील कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहेत. बघा 2026 च्या ज्या आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत या जपान मधील कोणत्या शहरात आयोजित केल्या जाणार आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, 1 टोकियो, 2 ओसाका, 3 आहे हिरोशिमा आणि 4 आहे नागोया. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी 2026 च्या ज्या आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत या जपान मधील नागोया या ठिकाणी होणार आहेत. ओके, कुठे, नागोया या ठिकाणी होणार आहेत. आता याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. बघा काय आहे, 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा जपान मधील नागोया ओके शहरात आणि आयची प्रांत जे आहे या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत, ज्यात टोकियो सारख्या इतर शहरांच्या ही काही स्पर्धा ज्या आहेत या शहराचाही वापर जे काही स्पर्धेसाठी केला जाणार आहे आणि हे आयोजन जे आहे जपानसाठी तिसऱ्यांदा केले जाणार आहे. ओके, म्हणजे आता 2026 मध्ये या ज्या स्पर्धा होतील आशियाई क्रीडा स्पर्धा या जपान मध्ये कितव्यांदा आयोजन असणार आहे, तिसऱ्या वेळेस आयोजन असणार आहे. ओके, पहा मग आता या ठिकाणी बघा ठिकाण काय, नागोया आयची प्रांत. कालावधी काय असणार आहे, 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 मध्ये हे पार पडल्या. ओके, पडतीला. ओके, कधी 2026 मध्ये म्हटलेलं आहे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 मध्ये असतील. आयोजक कोण आहे, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया. ओके, जपानला या ठिकाणी यजमानपद मिळालं, म्हणजे यावर्षी कुठे आहे 2026 च्या कुठे होणार आहे, जपान मध्ये होणार आहे. वैशिष्ट्य काय, तर खेळाडूंच्या निवासासाठी पारंपरिक गाव नसेल. ओके,
खेळाडूचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पार पाडायचं का नाही, त्याऐवजी हॉटेल्स आणि क्रूजचा वापर त्या ठिकाणी केला जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतातील अणुऊर्जेचे जनक म्हणून कोणास मानले जाते? बघा, भारतातील अणुऊर्जेचे जनक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. सर्वांनी एक वेळ, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा भारतातील अणुऊर्जेचे जनक कोणास मानले जाते? बघा पर्याय पहा, एक आहे विक्रम साराभाई, 2 सतीश धवन, 4 आहे होमी जहांगीर भाभा आणि या ठिकाणी बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर विद्यार्थी मित्र, अणुऊर्जेचे जनक म्हटलं तर डॉक्टर होमी भाभा. ओके, ऑप्शन नंबर 3 होमी जहांगीर भाभा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे जागतिक कीर्तीचे अणुभौतिक शास्त्रज्ञ होते. कोणते होते? अणुभौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक मानले जाते. ओके, जी भारतीय अणु कार्यक्रमाचे त्यांना जनक मानले जाते. भारताला अणुशक्तीच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ओके, भारताला अणुशक्तीच्या बाबतीमध्ये क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवण्यामध्ये जे आहे डॉक्टर होमी भाभा यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि यांचं आंतरराष्ट्रीय स्थान काय होतं तर बघा 1955 मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या अणुऊर्जेच्या शांततामय वापरातील संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या परिषदेचे ते अध्यक्ष होते त्या ठिकाणी. ओके, ही एक बाब महत्वपूर्ण आहे, नोट डाऊन करून घेण्याजोगी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, संविधानाच्या कलम 108 नुसार, ओके, संविधानाच्या कलम 108 नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? कलम 108 नुसार काय सांगतं लक्षात असू द्या. आर्टिकल 108 काय आहे तर संयुक्त बैठकीची तरतूद आहे. ओके, 108 मध्ये काय आहे बरं तर संयुक्त बैठक जी आहे तिची तरतूद आहे. मग आता कोणाद्वारे ही बोलवली जाते? लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान की राज्यसभेचे सभापती? कोणाद्वारे बोलले जाते तर देशाचे राष्ट्रपती त्या ठिकाणी हे अधिवेशन जे आहे या ठिकाणी संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा असतो कलम 108 नुसार. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आपल्या देशाच्या सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत तर श्रीमती द्रौपदी मुर्मूजी या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. बघा यानंतर बघा काय राष्ट्रपतीची कलम कोणती आहे? राष्ट्रपतीची कलम आहे कलम 52. ओके, कलम 52 नुसार भारताचे राष्ट्रपती असतील. कलम 53(1) यामध्ये बघा यानुसार काय तर संघराज्याचे कार्यकारी अधिकार जे आहे ते राष्ट्रपतींकडे येतात. आणि कलम 53(2) नुसार राष्ट्रपती काय असतात तर आपल्या तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती. ओके, बघा संरक्षण दलाचे सरसेनापती काय कलम 53 यामधील उपकलम 2 नुसार. ओके, उपकलम 2 नुसार. आणि कलम 58 काय आहे बरं? कलम 58 जे राष्ट्रपती पदाची पात्रता सांगते. ओके, कलम 58 काय सांगतं? राष्ट्रपती पदाची पात्रता काय आहे त्यामध्ये आहे. आणि कलम 60 यानुसार काय शपथ. ओके, जो शपथेचा नमुना आहे संविधानामध्ये दिला कलम 60 मध्ये येतं. आणि कलम 61 नुसार या ठिकाणी IMP आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके, कलम 61 काय तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया ज्याला म्हणतात महाभियोग, तर महाभियोगाची पद्धत जी अमेरिकेच्या या ठिकाणी राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे ते काय कलम 61 नुसार आहे. आणि कलम 72 नुसार काय विद्यार्थी मित्र यावरती यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे. कलम 72 नुसार काय क्षमादानाचा अधिकार आहे. कलम 72 काय सांगतं? क्षमादानाचा अधिकार. बघा या ठिकाणी आपण सर्वकष या ठिकाणी माहिती जी आहे या टॉपिकवर अभ्यासलेली आहे. म्हणजेच तुम्हाला परीक्षेमध्ये या टॉपिकवर कुठल्याही पद्धतीने जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो तुमचा चुकता कामा नये विद्यार्थी मित्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? ओके, बघा आता कोणते 2 गट होते? बघा या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहेत जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले होते. ओके, बघा या ठिकाणी जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले होते. मग हे 2 गट कोणत्या अधिवेशनात एकत्र आले? ऑप्शन्स बघा, सुरत अधिवेशन, 2 लखनौ अधिवेशन, 3 फैजपूर अधिवेशन आणि 4 आहे अलाहाबाद अधिवेशन. कोणत्या अधिवेशनाने एकत्र आले? विद्यार्थी मित्र हे जे आहे हे लखनौ अधिवेशनाने एकत्र आले. ओके, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. एकत्र आले. आणि जे सुरत अधिवेशन होतं ना तर या अधिवेशनात काय पडलं होतं?
फूट पडली होती. ओके, या अधिवेशनाने हे विभक्त झाले होते, फूट पडली होती आणि लखनौ अधिवेशनाने हे एकत्र आले. बघा आता काय आहे लखनौ अधिवेशन कसं आहे बघा, जहाल आणि मवाळ या दोन गटात फूट ही सुरत अधिवेशनात पडली कधी 1907 मध्ये, आणि लखनौ अधिवेशन जे की झालं 1916 मध्ये. बघा 1907 ते 1916 इतका कालावधीपर्यंत हे दोन गट वेगळे झाले होते आणि हेच दोन गट काय पुन्हा एकत्र आले. आता लखनौ अधिवेशन कधी झालं होतं 1916 मध्ये, आणि अध्यक्ष कोण होते बरं, तर न्यायमूर्ती बाबू अंबिकाचरण मुजुमदार. ओके, अंबिकाचरण मुजुमदार हे काय त्या ठिकाणी काय होते तर अध्यक्ष होते या ठिकाणी. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताचे पितामह. ओके, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखल्या जाते, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखल्या जाते. ऑप्शन बघा, न्यायमूर्ती रानडे, 2 फिरोजशाह मेहता, 3 सचिन रवींद्रनाथ टागोर आणि 4 आहे दादाभाई नौरोजी. तर भारताचे पितामह म्हटलं तर दादाभाई नौरोजी. ऑप्शन नंबर 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह असे म्हणतात. ओके, दादाभाई नौरोजींचं काय बरं महत्वपूर्ण म्हटलं तर एक बघा, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत. ओके, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. ओके, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. बघा याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो. पहा, दादाभाई नौरोजी यांनी सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे काय तर 1851 मध्ये राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र काढलं. कोणतं वृत्तपत्र आहे यांचं, राष्ट्रगोपतार हे वृत्तपत्र आहे. 1806 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना त्यांनी लंडन या ठिकाणी केली. ओके, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली आणि आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके, दादाभाई नौरोजींना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून देखील ओळखलं जातं. बघा या ठिकाणी आपण डिटेलमध्ये माहिती प्रत्येक प्रश्नाची घेतात विद्यार्थी मित्र, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे मॅक्झिमम. ओके, बघा पुढील प्रश्न पहा काय, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्र. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय. ओके, ऑर्निथोलॉजी म्हणजे काय, पक्ष्यांचा अभ्यास, हाडांचा अभ्यास, पृथ्वीचा अभ्यास की वरीलपैकी एकही नाही. ऑर्निथोलॉजी कशाला म्हणतात तर ऑर्निथोलॉजी ज्या अभ्यास कशाचा होतो तर पक्ष्यांचा अभ्यास त्यामध्ये केला जात असतो. ओके, ऑर्निथोलॉजी मध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जात असतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 पक्ष्यांचा अभ्यास या ठिकाणी योग्य असं आहे. ओके, बघा हाडांचा अभ्यास ऑर्थोलॉजी. ओके, यानंतर काय पृथ्वीचा भूगर्भशास्त्र अभ्यास ज्याला आपण म्हणतो. बघा पक्ष्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं आहे तर ऑर्निथोलॉजी पक्ष्यांचा अभ्यास आहे. मानव वंशाचा अँथ्रोपॉलॉजी. ओके, पृथ्वीचा अभ्यास करणारा ज्याला भूविज्ञान आपण म्हणतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टेनलेस स्टील. ओके, स्टेनलेस स्टील हे कशाचे मिश्रण आहे. ओके, मिश्रण आहे म्हणजे संमिश्र आहे. स्टेनलेस स्टील हे कशाचे मिश्रण आहे, कशाचे संमिश्र आहे. ऑप्शन बघा, लोखंड व कार्बन, 2 लोखंड क्रोमियम व कोबाल्ट, 3 आहे लोखंड क्रोमियम व निकेल आणि 4 आहे लोखंड टीन व कार्बन. ओके, बघा या ठिकाणी लोखंड प्रत्येकात येतं. आता स्टेनलेस स्टील मध्ये लोखंड असतं, क्रोमियम असतं आणि निकेल असतं. ओके, बघा स्टेनलेस स्टील चमक मारते ना, चमकते ना. ओके, निकेल जो घटक आहे याने काय येते, याने चकाकी येते, चमकते. ओके, निकेलने ते चमकत असते. पहा या ठिकाणी स्पष्टीकरण देखील बघूया. स्टेनलेस स्टील मध्ये काय असते रे, या ठिकाणी स्टेनलेस स्टील मध्ये 73% लोखंड असते. ओके, लोह म्हणजेच काय लोखंड, 18% त्यामध्ये क्रोमियम असतो, 8% निकेल असते आणि 1% त्या ठिकाणी कार्बन असतो. ओके, निकेलमुळे चकाकी येते त्या ठिकाणी वस्तूंना. क्लिअर आहे सर्वांना. आणि अशा पद्धतीच्या स्टेनलेस स्टीलच्या वस्तू आपल्या दररोज वापरामध्ये असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे, ग्लोबल AI सिटी इंडेक्स. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो. IMP कॅटेगरीमध्ये आपण हा प्रश्न कन्सिडर करूया. आगामी परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, बघा आता ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 जगातील पहिल्या क्रमांकावर कोणती सिटी आहे. ओके, ग्लोबल AI सिटी इंडेक्स नुसार पहिल्या क्रमांकावरती कोणत्या शहर येतं जगामध्ये म्हटलं, जगातील म्हटलेलं आहे. ओके, बघा ऑप्शन सोल, सिंगापूर, बीजिंग आणि सॅन फ्रान्सिस्को. तर AI सिटी इंडेक्स मध्ये जगात प्रथम क्रमांकावरती येतं ते म्हणजे सिंगापूर. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, आता काय विचारलेलं आहे, जगातील AI सिटी इंडेक्स नुसार पहिलं विचारलेलं आहे. ओके, प्रथम क्रमांकावर. दुसरं विचारलं तर, तिसरं विचारलं तर, चौथं विचारलं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की खूप साऱ्या शिफ्ट अजून बाकी आहेत, खूप सारे दिवस अजून पेपर आहेत, त्यामुळे त्यामध्ये हा प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. वारंवार प्रश्न रिपीट होतात.
टॉपिक तोच असतो, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी विचारला जातो. त्यामुळे याचा आपण सर्वकष माहिती याची अभ्यासूया. पहा, ग्लोबल AICTE इंडेक्स 2025 काय सांगतं, यामध्ये सिंगापूर हे काय शहर हे जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. सिंगापूर काय जगात पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि यामध्ये आपण बघितलं तर काउंटर पॉइंट रिसर्च, ओके, जे आहे काउंटर पॉइंट रिसर्च या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही रँकिंग दिली जाते. कोण रँकिंग करतं याची, कोण हे क्रमांक देतं, तर काउंटर पॉइंट रिसर्च ही संस्था देते. IMPI परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते. ओके, ग्लोबल AICTE इंडेक्सची जो आहे अहवाल हा रेटिंग कोण देतं याचं, तर काउंटर रिसर्च हे त्या ठिकाणी रेटिंग देतं. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे जे या निर्देशांक जो आहे हा, या निर्देशांकानुसार 5 शहरांची यादी, पहिली 5 शहरे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. प्रथम स्थानी कोणतं आहे, द्वितीय स्थानी कोणतं आहे, तृतीय स्थानी कोणतं आहे, चतुर्थ आणि 5व्या स्थानी. तर प्रथम स्थानी आपण बघितलं सिंगापूर आहे, ज्यावरती आपल्याला प्रश्न होता. पुढील परीक्षेमध्ये जर आपल्याला द्वितीय विचारतं सोल, ओके, दक्षिण कोरियामधील सोल द्वितीय स्थानी. चीन मधील बीजिंगचा जो आहे 3रा क्रमांक लागतो. दुबई UAE मधील 4थ्या क्रमांकावर आणि सॅन फ्रान्सिस्को जे आहे ते 5व्या क्रमांकावरती आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, वाटलंच त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्हाला ही PDF देखील डाउनलोड करता येणार आहे. ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाईल. ओके, बघा कसं करायचं आहे, सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. ओके, चलो बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती RRB ग्रुप डी भरतीमधील जे काही प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये सर्व शिफ्टमध्ये विचार झाले, जे काही प्रश्न आपल्याला प्राप्त झाले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अजून काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये पाठवायचे आहेत. ओके, आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.